ते असं माणसाच्या भावनाशी खेळायची नसते. कारण कसं आहे, आज मी जे सहन करतोय, मी माझ्या मरण्याच्या पलीकडे सहन करतोय. त्या स्टोरीप्रमाणे माझा 5वा नंबर लागलाय म्हणलं. अरे बापरे! ऑलरेडी 4 झालेले आहेत. 5वा नंबर माझा लागलाय म्हणलं. ही असं एवढं प्रेम द्यायचं आणि अचानकच निघून जायचं ते पण ते त्यांचं टार्गेटच होतं ना. आज माझे मित्र वगैरे ते डायरेक्ट म्हणतील, "तू 1.5 वर्ष जगात नव्हता. तू फक्त बंधनात होतास." जशी ती वाघ म्हणत होती, तू तेच करत होतास आणि मी अच्छा. तेच करत होतो. तुम्हाला तिच्याशिवाय दुसरं काहीच दिसत दिसतच नाही. मला एक प्रश्न आहे. परत फिरून जरी तुम्हाला ती भेटली, सपोज भेटली आणि तिने राहायची इच्छा व्यक्त केली, तुम्ही काय करणार? आता हे लय मोठा प्रश्न आहे. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्याकडे आज एक नवीन पाहुणे आलेले आहेत. ते सुद्धा Google फॉर्म भरून आलेले आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यात काय-काय घडलेलं आहे. तर नमस्कार सर. नमस्कार साहेब. काय तुमचं नाव? संतोष ज्ञानोबा राठोड. अच्छा. कुठून आलात तुम्ही? मी इथे पुण्यामध्ये राहतो आणि एक 8 वर्षापासून मी पुण्यातच राहतो. अच्छा. तर माझं हाउसकीपिंगचं मी कॉन्ट्रॅक्टर आहे बरं. आणि हाउसकीपिंगची वगैरे कामं घेतो मी. तेव्हापासूनच एक हाउसकीपिंगच्या कामातूनच सुरुवात झाली होती. तर 1.5 वर्षाखालीच सुरुवात झाली होती आणि एंड पण झाली. अरे! नक्कीच आमच्या प्रेक्षकांना तुमची स्टोरी ऐकायला खूप आवडेल. तर काय-काय किस्से घडलेत तुमच्यासोबत? तर 1.5 वर्षाखाली मी एक बिल्डिंग आली होती. उंडरीमध्ये होती. तर ती व्यक्ती आपल्या हाउसकीपिंगच्या कामाला आली होती. बरं. त्यांची एक फ्रेंड होती आणि ती होती. त्याच्यानंतर ती कामाला लागली. मी साइटवर जास्त जात नव्हतो. हं. कधीतरी जायचं. तुम्ही काय काम करायचं तिथे? मी कधी राउंड मारायला जायचं. माझ्या हाताखाली सुपरवायझर होता. मॅनेजमेंट बघायला. अच्छा. मी कधीतरी इंजिनिअर लोकांना भेटायला, बरं. काय कामात प्रॉब्लेम आला हं. तर जायचं. तर मी असा गेलो तर मला भेटली. हं. म्हणलं असं-असं नाव आहे वगैरे. मग ती अशी ओळख झाली. मग माझा नंबर घेतलं. तेव्हापासून सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर ती फोनवरती हाय, हॅलो, रोज कामाला आले मी. कधी येणार आहेत सर? सरपासून सुरुवात झाली होती. बरं, बरं. तर ही चालत गेलं 1 महिनाभर चालत गेला. मग त्याच्यानंतर संध्याकाळी एकदा फोन आला, की माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे करून, "सर मला लय आवडतात तुम्ही." अच्छा. ह्याच्यापासून सुरुवात झाली. मग ते म्हणलं, "असं का?" नाही म्हणलं, "सर तुम्ही लय आवडतात मला." मग त्याच्यानंतर ही स्टोरी चालू झाली. हां. मग रोज बोलणं, चालणं चालूच होता. बरं. मग जास्त झालं. मग चहा-पाणी हॉटेलमध्ये जाणं हे चालू झालं. मग त्याच्यानंतर असं झाल्यानंतर म्हणली, की मला लग्न करायचंय. बरं. माझ्या पाठीमागं कुणीच नाहीये. अच्छा. मला आई-बाप नाही, भाऊ नाहीत. माझे आई-बाप लहानपणीच वारलेत. हं. मला भाऊ बी नाही, हं. काहीच नाही. मी एकटीच होती. मला मामी, मामा आणि आजीनी मोठं केलंय. पण आत्तापर्यंत आजी माझ्यापाशी राहत होती. आता ती पण नाही राहत. हं. ती पण गावाकडे गेली. मी पुण्यात एकटीच राहते. मग एकटी जिंदगी लई म्हणजे असं ती आपल्यासमोर रडायची. मग त्याच्यानंतर तरी मी 8 दिवस वेळ घेतला त्याच्यानंतर. ही गोष्ट करायची का नाही करायची? ठीक आहे म्हणलं करू. मग त्याच्यानंतर मी आळंदीला जेव्हा गेला, माझे मित्र होते. मित्रांना सगळं माहिती होतं हे प्रकरण. बरं. मग मित्र आम्ही गेलात. त्याच्यानंतर तिथं लग्न केलं. लग्न करून आल्याच्या नंतर तेव्हापासून ती माझ्यापाशी राहत होती. घरी आल्याच्या नंतर मी 1 बीएचके फ्लॅट घेतलं रेंटवरती. मग ती राहायला लागली माझ्या. 2-3 महिने मला असं काहीच त्याच्या जिंदगीबद्दल कळालंच नाही. अच्छा. ती फक्त सांगायची, की मी एकटीच होती. माझ्या पाठीमागं कुणीच नाही. पुन्हा नंतर मी हॉस्पिटलमध्ये मला ऑपरेशन होतं माझं. तर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. हं. 2-3 दिवस. त्याच्यानंतर ती गावात Instagramवरती एक पोरगा भेटलेला होता. त्यांच्याच गावातला होता. अच्छा. त्याचं पहिलंच नातं होतं. अच्छा, म्हणजे तुम्हाला भेटायच्या अगोदरच अगोदरचंच नातं होतं तो. बरं, बरं. पण मला कधी समजलंच नाही ते. म्हणजे आपण दिवसभर कामात असायचं आणि ती घरी असायची. म्हणजे कसं तुम्हाला विश्वास होता का तिच्यावरती? विस तुम्ही कधी हां, विचारलं? विश्वास दाखवायची ना, कारण ती मला अशा टायमिंगला आणलं होतं, की त्याच्याशिवाय मला काही दिसतच नव्हतं आणि त्याला बी माझ्याशिवाय असं दाखवायचं, की माझ्याशिवाय कुणीच नाही त्याला जिंदगीत, असं दाखवायचं. रोज सकाळी मी 6:30ला घराच्या बाहेर पडायचं. ती उठून 5ला उठून मला डब्बा वगैरे सगळं बनवून द्यायचं. जाताना माझी पाया लागायची. बापरे! देवाला पुजायचं नाही, हां. पण मला पुजायचं ते. ओह!
आणि तिथून मी कामाला जायचो. नंतर मी दिवसभर मला व्हिडिओ कॉल करायचे. कुठे आहे, काय नाही. जरी गाडी चालवत असन, तर गाडीमध्ये मोबाईल ठेवायला लावायचं, पण व्हिडिओ कॉल चालू ठेवायचं. एवढं प्रेम? एवढं. मग एक वेळेस माझं असं झालं, की खरंच किती प्रेम भेटतोय मला. मला त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. मग त्याच्यानंतर माझे लग्नाचे फोटो Instagramवर टाकले त्यानं. स्टोऱ्या टाकले. सगळे माझ्या गावाकडे गेले. तिने स्वतःच? स्वतःच टाकले. बरं. सगळ्याला माहिती झालं. मग त्याच्यानंतर माझं म्हणजे माझ्या घरापासून माझा संपर्कच तोडला त्यानं. कसं काय? घरचे काय म्हणजे घरी तुम्ही घरची सांगितलं नव्हतं का? नाही, नाही, नाही. घरची हे कुणालाच माहिती नव्हतं. बरं. मग घरचे सगळे संपर्कच तोडून टाकले. म्हणलं तू केलंस, घरी येऊच नको. अच्छा. पण घरचे काय बोलले नाहीत का, की बाबा मुलगी कशी आहे दाखव बाहेर? काहीच नाही. ते काय तू केलंस बघितलीच नाही मुलगी? नाही, नाही. तू केलंस. त्यांना फोटो केलेला होता ना. त्यांना तर भेटण्याची इच्छाच नव्हती आमच्याशी. घरचे म्हणले, "तू केलंस, तूच बघ. आम्हाला विचारलं का तू ह्याच्याबद्दल नाही. तू केलंस तूच नाही." मग त्याच्यानंतर मी ज्यावेळेस मग ठीक आहे म्हणलं, गेले. आपण इथं खुश आहेत ना. बरोबर. मग त्यावेळेस मला सगळी खुशी ह्याच्याकडून भेटत होती. मग मी ह्याच्यात रमून गेलो. मग त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. त्या पोरांचं आणि त्याचं प्लॅनिंग झाला अच्छा. भेटायचं. मग मी हॉस्पिटलमधून घरी आलो. म्हणली, "माझ्या आजीचं लय दुखायलंय आणि मला गावाकडे जावं लागतं. अच्छा. एकदम एमर्जन्सी आहे." म्हणलं, "ठीक आहे, तू जाऊ शकतेस." मग त्याला मी गाडीत पण मीच बसविलं होतं. पैसे देऊन त्याला गाडीत बसवलं. त्यानं रात्रभर मला कॉल केला. जिथं-जिथं जाईन तिथं रात्रभर मला कॉल केला. व्हिडिओ कॉल करायची. एकदा त्याच्या गावात ती पोहोचली, की त्यानं मोबाईल स्विच ऑफ केला डायरेक्ट. अच्छा. मोबाईल डायरेक्टच बंद केला. मी म्हणलं चार्जिंग संपली असं. एवढं 2-4 महिने विश्वास टाकलाय. बरोबर आहे. आणि साधी गोष्ट आहे. गावाकडे गेल्यावर चार्जिंग वगैरे नेटवर्क नसते, लाईट नसती. हे गोष्टी साहजिक आहे. म्हणलं ठीक आहे. 2 दिवस गेलं, 4 दिवस गेलं, त्याचा फोनचा पत्ता नाही. बापरे! मग मला एक दिवस फक्त 2 मिनिटाकरता मोबाईल चालू झाला त्याचा. म्हणली, "माझ्या आजीचं लय दुखायला लागलंय. मी 2 दिवसानं लेट येते." म्हणलं अच्छा. ठीक आहे. मोबाईल लगेच बंद झाला. पुन्हा अजून त्यानं 8 दिवस घातले तसंच. बरं. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला काय वाटत नव्हतं बाबा चला ठीक काहीच आहे. नाही. मग माझ्या डोक्यात जरा वेगळाच विचार आला. जसं ती ज्यावेळेस त्या पोराला बोलायची, मग माझ्याही शेजाऱ्या वगैरे ते जरा एका बाईनं लक्ष दिलं होतं. त्यानं सांगितलं, की असं-असं ते रडत होती. ती पोरगं पण रडत होतं बरं. त्याच्यासाठी. ही बी रडत होती. म्हणलं हे काय नवीन प्रकार आहे आता. बापरे! माझं तर डोकं एकदम हँगच होऊन गेला. मग मी दुसरं काहीच बघितलं नाही. 2-3 मित्र घेतले सोबत. मला प्रॉपर त्याचं गावाचं नाव सुद्धा कधी सांगितलं नव्हतं. एवढा तुम्ही विश्वास ठेवला होता त्याच्यावर? एवढा विश्वास ठेवला होता. बरं. मग मी असं विचारत आम्ही गावात गेलाच. नाईटला निघालाच, सकाळी-सकाळी पोहोचलात आम्ही गावात. मग त्याच्या बापाचं नाव मला माहिती होतं. मग त्याच्या गावाच्या शेजारी आम्ही जाऊन विचारपूस केला. मग शेजारी म्हणले, "ते गावात म्हणले म्हणजे ह्या नावाचे तर इथं राहत नाहीत. इथून 4 किलोमीटर गाव आहे. त्या गावात बघा तुम्ही. तिथं फोटो वगैरे दाखवा तुम्हाला सगळं भेटून जाईल." त्या गावात पोहोचल्या फक्त आम्ही एक चहाच्या टपरीवर त्याचा फोटो दाखविला. त्याच्या एक भावाचं Instagramवरून फोटो दाखविला. त्या माणसानं 15 मिनिटात सगळी स्टोरी सांगितली त्याची. काय बोलताय? म्हणलं मी पहिलं विचारायचं, की त्याचे आई-बाप नाहीत, ती एकटीच आहे. बरोबर. असं विचारायचं. त्या माणसानं म्हणलं, "ह्याचे आई-बाप तर जिवंत आहेत. अरे बापरे! ह्याला 2 भाऊ आहेत आणि ह्याच्या सगट 24 जणी बहिणी आहेत." बरं. मग माझं तर डोकं मी म्हणलं आजपर्यंत काय होतं ह्याला कुणीच नव्हतं हिला आणि आज तर सगळेच आहेत तिथं. मग त्या माणसानं म्हणलं, की हिला गावात येऊ देत नाहीत. मी म्हणलं असं का? म्हणलं हिचं पहिलं लग्न झालतं. आई-बापानं करून दिलतं. अच्छा, पहिलं लग्न झालेलं आहे? हां, आता तुम्ही फक्त स्टोरी ऐका. मी तर हात डोक्यालाच लावला होता त्यावेळेस. मग ह्याचं पहिलं लग्न झालं. ही फक्त 2 महिने राहिली तिथं. नवरा पसंत नाही म्हणून सोडून घरी आली. मग 1 वर्षात ती घरी राहिली. हिच्या आई-बापानं काय केलं, दुसरं पोरगं बघितलं, त्याच्यासोबत लग्न लावलं. त्याच्याबरोबर एक 7-8 वर्ष राहिली त्यानं. 2 मुलं आहेत त्याची. ओह! मी ज्यावेळेस गेलो, ते मुलं एक 11 वर्षाचा आणि एक 13 वर्षाचा होता. एवढी मोठी मुलं? हं. आणि तुम्हाला पत्त्याच नाही? पत्ताच नाही, काहीच नाही. म्हणलं पुन्हा तिथून त्याचा स्वतः भाऊ सांगत होता ही स्टोरी त्याची. त्याचा भाऊ सांगत होता. तिच्या आई-वडिलाच्या घरी गेलात आम्ही.
तिच्या आई-वडिलाच्या घरी जाऊन तिचे आई-वडील एकदम हं. माणसं एकदम भोळे, गावातले लोकं कशी साधी एकदम भोळी. साधे भोळे असतात. हं. त्यांना गेल्या-गेल्या चहा वगैरे दिलं. म्हणलं फोटो दाखविला. जे वडील होतात, तो म्हणला, "ह्याचा फोटो दाखवू बी नका आणि ह्याचं नाव काढू नका" म्हणला. स्वतःचे तिचे वडील हां. असं म्हणले. "हे 8 वर्षाखाली आमच्यासाठी मेली" म्हणला. "आम्ही ह्याचं घरात नाव सुद्धा काढत नाही." म्हणलं, "का?" म्हणलं, "एक सोडलं, त्यानं दुसरं लग्न मी स्वतः लावून दिलं" म्हणलं. "पण त्याच्यापाशी 2 मुलं सोन्यासारखे होते. मुलं एक 2-3 वर्षाचा असेल आणि एक 1.5 वर्षाचा असेल. त्यावेळेस ही पुण्याला राहायला आली. ही पुण्यात कुणाचं तरी संगतीनं अजून एक लागलं. त्याचं इकडे एक जुगाड लागलं पुण्यात. अच्छा. त्याच्यामुळं 2 लेकराला सोडलं आणि नवऱ्याला पण सोडला त्यानं." अरे देवा! ती आता जे लेकरं सांभाळतोय, ती घरी घेऊन आलं आणि ती इकडेच राहते म्हणलं. तेव्हापासून ती जसं ह्यांना सोडून गेली, तसं आम्ही गावात ह्याला येऊ देत नाही. एकदा आलती म्हणलं, त्याला मारून वाट लावला आम्ही. आम्ही ह्याचं नाव सुद्धा घेत नाही. पुन्हा आमच्यावर पण केस टाकली होती म्हणलं. हो का? त्यानं स्वतःच्या मुलीनी वडिलां आई-बापावर केस टाकली होती म्हणलं. बापरे! त्याला सगळं सगळं जमतंय म्हणलं. त्याला इज्जत गेलेली कळत नाही. हं. आई-बापाची कुठं चालली ते पण कळालं नाही त्याला. हं. स्वतःची लेकरं सोडलं त्यानं. हं. मग ती कुणाचीच होणार आहे म्हणलं. बरोबर. स्वतःच्या लेकराची झाली नाही, हं. ती कुणाची होणार आहे? म्हणलं त्या पोरापाशी एक 4-5 वर्ष 2-3 वर्ष राहिली त्यानं. हं, हं. इकडं जे पुण्यात धरलं होतं त्यानं पोरगं, बरं. त्याच्यापाशी 2-3 वर्ष राहिली. त्याच्यानंतर त्या पोराला बी त्यानं सोडलं. अरे यार! त्यानं त्या पोराला बी सोडून त्यांचे 2-3 फ्रेंड आहेत. ते फ्रेंड काय करतात, हं, हं. जे असं ₹1,00,000-2,00,000 हं, हं. ज्याला समजा पोरगी वगैरे भेटत नाही. ते लोकं काय करतात, पैसे-बिसे देऊन लग्न करतात ना पोरीसाठी. मग ते गुजरातला जाऊन तिथं लग्न केलं त्यानं. ओह! डायरेक्ट गुजरातला जाऊन लग्न केलं. त्याचे जर Instagram आयडी जर ओपन केले, तर माझ्या अंदाजानं Instagram आयडी प्रत्येक जिथं-जिथं लग्न केलंय, हां. त्या नावाला सगळी Instagram आयडी कमीत कमी ती 20 एक तरी गावते. काय बोलताय? हे सगळ्यांपासून मी लय लांब होतो. मी फक्त विश्वास ठेवत गेलो हं. आणि मी कधीच ह्या गोष्टीत पडलो नाही, की शेक करणं हं. किंवा ती कशी वागते, हं. ह्या गोष्टीपर्यंत गेलोच नाही. हं. ती विश्वास दाखवत गेली आणि मी करत गेलो. तिच्या बापानं म्हणलं, की ही गुजरातला जाऊन लग्न करून, तिथं बी 2 वर्ष काढून, हं. हे आत्ता कुठेतरी पुण्यात येऊन राहते म्हणलं. आम्हाला बी काय आम्ही खबर ठेवत नाहीत म्हणलं. अच्छा. ती एकदा आमच्यापासून गेली, ती गेलीच म्हणलं. माझे दुसरे तिन्ही मुली त्यांचा संसार चांगला आहे. पण ही जसं त्याची लेकरं सोडून गेली, तसं आम्ही त्याला घरी येऊ देत नाही म्हणलं. मी विचार करायला लागलो, जसं त्यांना स्टोरी सांगितली, हं. त्या स्टोरीप्रमाणे माझं 5वा नंबर लागलाय म्हणलं. अरे बापरे! ऑलरेडी 4 झालेले आहेत. 5वा नंबर माझा लागलाय म्हणलं. हं. मग नाही 5वा नाही 6वा लागला होता माझा. आई शपथ! 6वा लागला माझा. पुन्हा तिथून मला त्याचं जिथं जाऊन बसली होती ते सगळं भेटलं मला. त्याच्या आई-वडिलांना सांगितलं, "ही जर तुम्हाला गावन तर इथं एक पोरगं आहे" म्हणलं. हं. "ती बी पोरगं दारू वगैरे पितंय" म्हणलं "आणि ती फक्त हास्याकरता ठेवलंय" म्हणलं. हं. "दुसरं काही नाही ना." बरोबर. आता ही 35 वर्षाची आहे म्हणलं. पोरगं 20 वर्षाचं आहे म्हणलं. अरे! ती थोडी लग्न करणार आहे म्हणलं. पण 2 वर्ष झालं ती त्याच्या घरी येती जाते म्हणलं. तुम्हाला तिथं गावन म्हणणार आहे. मग मी सकाळी आम्ही राईट 8 वाजता त्या पोराच्या दारात गाडी नेलो मी. पोराच्या दारात नेलं तर पोरानं बाथरूममध्ये लपवलं त्याला. त्याच्या घरात. त्याच्या घरात. त्याला माहिती होतं ना माझी गाडी. हं. त्यानं लांबूनच बघितलं आणि ते पण त्यावेळेस तुमचा राग म्हणजे राग तर भरपूर होता. पण त्यावेळेस मजबूर असा होतो मी, हं. की असं एक वेळेस वाटायचं, की सोडून द्यावं. पण त्यावेळेस मी जगू शकत नव्हतो. तिच्याशिवाय हां, एवढं प्रेम. एवढं प्रेम. हं. मग हं. तरी पण मी म्हणलं, हं. चला एक वेळेस मी चान्स देईन म्हणलं. हं. जर ह्याच्या जिंदगीत जर सुधारायचं असेल, हं. तर मी अजून चान्स देतो म्हणलं ह्याला. हं. मग ते बाथरूममध्ये त्यानं बाथरूममध्ये लपवली. हं. मग मी पोराला डायरेक्ट विचारलं,
पोरगं म्हणलं, "नाही." म्हणलं, "बघ," म्हणलं, "लग्न तर माझ्याशी केलंय हं. आणि मी हुडकून काढणार," म्हणलं. "तू जर दिलंस, कुठे सांगितलंस, ठीक आहे," म्हणलं, "नाहीतर लय वाईट होईल," म्हणलं. "दुसरं काय नाही, मी तर राहीन, हं. नाहीतर मी ठेवणार तर नाही," म्हणलं. एवढा रागच एवढा राग होता. मग त्याच्यानंतर मी त्याला ते पोरगं सांगच ना गेलता. हं, हं. त्याचं त्या पोराचा बाप उठून बाहेर आला. हां. त्याचा बाप म्हणला, "2 तास द्या," म्हणलं, "मला. तुमचा माणूस तुमच्या ताब्यात देतो," म्हणला. आणि ते बाळूमामाचा भंडारा उचलला त्यानं. म्हातारा माणूस होता. बरं. "माझ्या पोराकडून गलती झाली," म्हणला. भंडारा उचलला. हं. म्हणलं, "पोरांनो थांबा, काय करू नका," म्हणलं. त्या मुलाच्या घरच्यांना पण माहीत होतं, की हां, ती जात येत होती ना. 2 वर्ष तिथं जात येत होती ती. अच्छा. ती पोरगं पित होता. हां. त्याला काय बाहेर असलं कोणी नसलं हां, असलं काय नसलं काय. यायची, जायची. ही पैसे इकून काम करून घेऊन जायची. ते त्यांना पैसे जे असं बाहेर काम करायचे ते लग्न-फिग्न सगळं पैसे असं पुरवायची ना ते. पोराच्या वडिलांना सांगितलं मला, की "मला 2 तास द्या तुम्ही. हं. मी तुमचा माणूस तुमच्या ताब्यात देतो." त्याच्यानंतर आम्ही काय केलं, तिथून उठलात. हं. एक दुकान होती साईडला, दुकानावर येऊन थांबलात. 2 तास झालं ते काय बाहेर यायचं काय नाव घेईना. बापरे! पण त्या पोराला काय सांगितलं, हं. की "मला दुसऱ्या गावात माझा नातेवाईक आहे, तिथं सोड मला." त्या पोरीनं सांगितलं. हं. "मला सोड, मी त्यांना तिथं बोलवते आणि तिथून त्यांच्या गाडीत जाते. माझं मी बघू." त्या पोराला तिथं सोडायला लावलं त्यानं. त्या पोरीनं केलं फोन बंद. आता पोराच्या बापानं तर मला वचन दिलं की 2 तासात तुम्हाला पोरगी आहे तशी आणून देतो. मी गेलो. म्हणलं, "कुठे आहे ते?" फोन बी उचलीना. त्यांचं पण उचलीना मग तर ते. फोनच बंद केलं त्यानं हं. डायरेक्ट. मग त्या पोराचा भाऊ होता. त्याला ओढून बसविलं गाडीत, उचललं त्याला. बरोबर तिथून 30 किलोमीटर आणलं त्या पोराच्या भावाला. तिथून त्याला फोन लावून सांगितलं, "बघ, त्याला जर आणून तू माझ्या गाडीत बसवलं, हां. तुझं भाऊ सुखरूप जाईन. हं. नाहीतर मी तर पहिलंच रागात आहे. मी काहीही करू शकतो ह्याच्यापुढे." इथं येऊन पण खेळवती ना ते, हं, हं. मी तर लय खेळलोय आता. आहे. मी राहीन का नाही ते विचार करूच नको म्हणलं. तुला जर तुझं भाऊ जर पाहिजे असेल, तर त्याला गप आणून सोड म्हणलं. ते पोरगं म्हणलं, "माझ्या भावाला काहीच करू नका, जसं तसं आणून सोडतो." त्या पोरानं जिथून त्याला ठेवून आलतं, हं, हं. तिथून आणून माझ्या गाडीत बसवलं. मग ते पोरगं म्हणलं, "मी इथून पुढे ह्याचं नाव सुद्धा घेणार नाही," म्हणलं. आज माझं भाऊ जर ह्याच्याकरता गेलं, मी इथून पुढं ह्याचं नाव काय? त्याचे आई-बाप सुद्धा म्हणले, "आमच्याकडून एवढी चूक झाली, इथून पुढे ह्याला गावात येऊ देत नाही." तुम्ही मारलं होतं पोराला? नाही, त्याला मारलं नव्हतं, पण ती अशी ॲक्टिंग केलतं ना त्याच्या भावानं सुद्धा, हां. त्याला आम्ही 1-2 पाजवली होती. ते पोरगं म्हणलं, "माझ्या बापाला जर नाकखाली घालायची वेळ आली, हं. तर मी तुमच्यासाठी करतो," म्हणलं ते. हं. "मला एक पाजवा," म्हणलं. त्यानं त्याच्या भावाला फोन लावून सांगायचं, "मला लय मारतेत आणि ह्याला आणून घाला." त्याचा भाऊ पळतच सुटला आणि आणून दिला. मग तिथून गप गाडीत येऊन बसली. मग ज्यावेळेस ती आली, त्यावेळेस तुमची रिएक्शन काय होती? ज्यावेळेस तुम्ही त्याला तिला बघितलं होतं नाही, त्यावेळेस? नाही, नाही. ते पोराच्या आई-बापानं मला एकदा काय सांगितलं होतं, हं. की "इथं तुम्ही काहीच करू नका. इथून तुम्ही न्या, तिकडे काही करा. पण आमच्या समोर त्याला काही करू नका." राग तरी एवढा होता, पण मी काय तिथं करू शकलो नाही. चल हं. ठीक आहे म्हणलं. तिथून आली. घरी आल्याच्या नंतर ते रडायला लागले, की मी त्याला एकच शब्द बोललो होतो. "एवढं होऊन मी तुला माफ करतो," म्हणलं. अजून पण माफ करतो," म्हणलं. "एवढं करून मी तुम्हाला जे खेळवलंस हे 15 दिवसात, मी जे परेशानी माझ्या वाटेवर आली ना, बरोबर. तरी पण मी सहन करतो. हे बघ, शेवटी मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. बरं. हे तुला पण चांगलं माहिती आहे," म्हणलं. ते म्हणले, "ठीक आहे, मला एवढ्या वेळेस समजून घ्या. मी इथून पुढे सोडणार नाही." मग तिथून पुढं त्यानं प्रत्येक सोमवार उपवास धरायचा, फक्त माझ्यासाठी. हो. गुरुवारच्याला नारायणपूरला जायचं, तो माझ्यासाठी आणि तिथं देवावर हात ठेवून माझ्यासोबत म्हणायचं, की "मी काही जरी झालं, माझा जीव इथे संपल. मी जर मेली तर ह्याच्याच मांडीवर जीव देईन, पण ह्याला सोडणार नाही." अच्छा. म्हणजे एवढं जास्त प्रेम म्हणजे प्रेम दाखवायला चालू केलं. असं की मला दिवसभर जेवलाय का, खाल्लंय का, असं चालू झालं, की मी जोपर्यंत घरी जात नाही, तोपर्यंत ती जेवायची नाही. पहिलं घास त्याच्या हातानं मला चारायची, हं. नंतर ती जेवण करायचं. मी म्हणायचं, मला आता कळतंय, की ते त्याच्यासाठी प्रेम नव्हतं तर नेमकं काय होतं? त्या गोष्टीनं मी शॉक झालोय.
की जी बाई आपल्याला देवाप्रमाणे पूजती, हं, आपल्याशिवाय त्याला कधी जेवून गेलं नाही हं. आणि ती बाई एकदमच आपल्याला न सांगता, न काय करता गायब होती. तुम्ही तिला त्रास द्यायचे का? मारायचे का तिला? त्याला मी फक्त मला असं वाटतंय, की मी एकदा त्याला शिवी दिलती. त्या शिव्याबद्दल त्यानं 2 दिवस मला बोलली नव्हती. मी तेव्हापासून समजून गेलतो, की ही मी ती लांब जायची म्हणून मी कधीच त्याला कोणतीच गोष्ट हे करायचं नाही. कधी हात लावला हात नाही, लावला नाही. त्याला कधी फक्त मारलं एकदा शिव्या दिलते. तेव्हापासून मी कधी शिव्याच दिली नाही त्याला. अच्छा. कारण मला डर काय होतं, हं, की ती सोडून गेल्यावर मी राहू शकत नाही. हं. आणि मला ती परत गोष्ट करायची नाही. एकदा झाली, एकदा भोगलोय, 15 दिवस मी सहन केलोय. मला ती गोष्ट परत करायची नाही त्याच्यासोबत. त्याच्यामुळं मी घाबरून मी स्वतः घाबरायचं, की ती माझ्यापासून लांब जाईन म्हणून ह्या गोष्टी मी कधी केलो नाही. पण त्यांचं कसं होतं, ती माझ्यासोबत राहिली हं. एवढे दिवस. समजा आज मी जर शूज गेलो घेऊन, शूज घालून गेलो ना, तर त्याला जर पसंत पडलं नाही, त्या दिवशी दुसरी घ्यायला लावायची मला. बापरे! एवढं म्हणजे ह्याच्यामध्ये माझी काळजी करायची. हं, जी गोष्ट मला जर मी म्हणलं मला आज ही खायचंय, ती संध्याकाळी तयारच पाहिजे, न सांगता. हं, मग जिथं माझ्यासोबत ती कामाला येत होती. हं, हं. मग पुन्हा नंतर मला असं कळालं, की ती 1.5 तोळा सोनं पण चोरून नेले. बापरे! एका मॅडमच्या इथून. पुन्हा माझ्या घरात पण सोनं होतं. हं. ते पण घेऊन गेली. ₹30,000 कॅश होते. ते पण कमीत कमी आत्ता नाही म्हणलं तरी असं 4,00,000चं सोनं. मला ते जाणार आहे हे कधी कळालं नाही. म्हणजे एवढं तिने सगळं करून पण म्हणजे तुम्हाला एवढा विश्वास होता की ती करणार नाही? हां, करणारच नाही. कारण 3 महिन्या अगोदर हे त्यांची मैत्रीण हे असे करतेत आहे ना, म्हणून मला त्यानं स्वतः सांगितलं होतं, हं, की सगळं माहिती तर त्याचा डाटा झाला होता. बरोबर. मग ती स्वतः सांगितलं होतं, की मला ह्यानंच करायला लावलं होतं. हे मध्ये होते. मग ती बाई काही दिवस आहे ना, माझ्या पण मागं होती. हं, कुठून पोरी गावाकडून आणून हं, दाखव मला. हं. मी हो. तुला पण कमिशन देते. असलं? हां. मी तेव्हापासून काय केलं, हिला तिथं ठेवायचं नाही. हं. त्या एरियात ह्याला ठेवायचं नाही. तिथून मी भिवरी गावात गेलो. लांब पुण्याच्या बाहेरच नेऊन ठेवलं त्याला. तिथं पण त्यांचा कसं कॉन्टॅक्ट झालं माहिती नाही. जे मैत्रीण होती, हं. त्यानं पण तिथं शिफ्टिंग केली आणि त्यांचं भिवरी गावात. हां, तिथं त्यांचं चालू झालं. त्याच्यानंतर मी दिवसभर पुण्यात असायचं. आता एवढे दिवस 1.5 वर्ष होत आले. आता तर विश्वास ठेवून मी ठेवतच होतो ना बरोबर. पूर्णपणे. मला कधीच वाटलं नाही, की एवढ्या अंधाऱ्यात आपल्याला कोणी गोळी घालेल म्हणून. बापरे! कधीच वाटलं नाही. ही कधी फोनवर फोनवर मैत्रिणीला बोलायची नाही, काही नाही. हं. दिवसभर मोबाईल एक-एक दिवस माझ्यापाशी राहायचं त्याचं. पण कॉल वगैरे कधी यायचा नाही. मग त्याच्यामुळं माझा विश्वास बसत गेला. पण मी कामावर आल्यावर ते त्यांचं भेटणं हे हं, हं. चालूच. पुन्हा नंतर असा टायमिंग आला, की ज्यावेळेस मला पूर्णपणे मी त्याच्यावर डिपेंड झालोय. मला म्हणजे मी असं नाही, की आपण लग्न केलंय. हं. प्रॉपर त्याला बायको म्हणून आपण ठेवलंय. 1.5 वर्ष आपल्यापाशी राहते. तर मला सगळ्यापासून त्यांना मैत्रीण वगैरे ते आहेत तसे म्हणून मी सगळ्यांपासून लांब केलतं. बरोबर. मी एवढं विचार केलता, की त्याची जिंदगी आपल्याच्यानं तरी बाहेर त्यानं जे आत्तापर्यंत केलंय, तिथून पुढं करू नये. आपण त्याची जिंदगी चांगली ह्याच्यावर आणली होती, ट्रॅकवर. बरोबर. पण काय म्हणतात ना, ते पहिली चाल कुणाला जातच नसते. खरं आहे. हं, शेवटी त्यानं तेच केलं. मग मला एवढंच तकलीफ होती, की त्याला ते करायचं होतं ना, हं. ते असं माणसाच्या भावनाशी खेळायची नसते. कारण कसं आहे, आज मी जे सहन करतोय, मी माझ्या मरण्याच्या पलीकडे सहन करतोय. बापरे! कारण मला एक-एक वेळेस असं वाटतंय, की माणूस जे आपल्याशिवाय जगत नव्हता, हं. माणूस मरायची शपथी खात होता, तो माणूस आपल्याला वाटेवर सोडून जातोय. तो पण काही बोलता, काही चालता नाही, काही नाही. ते पण धोका देऊन. ते पण प्रॉपरली धोका देऊ. पुन्हा माझं 1 महिन्याखाली आम्ही म्हणजे गोव्याला जायचं प्लॅनिंग पण ठरलेली होती. हं. म्हणलं 9 तारखेला गोव्याला जायचंय. म्हणलं ठीक आहे. ते स्वतः फिरायला मी भरपूर ठिकाणी नेलं त्याला. आम्ही भरपूर फिरायला जायचं. हं.
मग गोव्याला जायचं प्लॅनिंग होता 9 तारखेला. 6 तारखेला त्यानं काय केलं, कामाला 6:30ला निघालो घरातून. ते माझे रोजच्या सारखं डब्बा वगैरे, पाय लावून, उदबत्ती मग मला एवढं वाटलं सुद्धा नाही, की आज माझा दिवस माझ्यासाठी शेवटचा दिवस आहे हे. मला वाटलं नव्हतं. पुन्हा गेलो मी कामावर. मला 11 वाजेपर्यंत त्याचा फोन आला. व्हिडिओ कॉल केला. "नाश्ता केला का? कुठे आहे तू?" त्यावेळेस मी कोथरूडला होतो. बरं. मग कोथरूडला होतो. 11 वाजता त्याचा मोबाईल बंद झाला. 11 ते 1 वाजेपर्यंत मोबाईल बंद झाला ह्या दरम्यान. ह्या दरम्यान त्यानं काय केलं, जेवढा घरातला सामान होता, म्हणजे असं खाण्यापिण्याचं, सगळं त्यानं भंगारावर विकला. घरातलं सामान भंगारात विकलं? विकला. घरातला अहो, सामान बायको आहे का? म्हणजे कोण आहे मग? मग आता तुम्ही आता विचार करणार. मग घरातलं सामान भंगारावर विकला त्यानं. सगळी प्लॅनिंग त्यांची झालेली होती ना. त्यानं 2 तासात घरातलं सामान भंगारावर विकला. विकून जे समजा कॉट, बेड असं सामान राहिला होता समजा. हे 2-3 वस्तू राहिल्या होत्या. टेबल वगैरे माझं ऑफिसचं जे होतं सामान. हं. लॅपटॉप एक माझं घेऊन गेली. मग 1 वाजता ते घरातून बाहेर पडली ना, त्यावेळेस त्याचा मोबाईल चालू झाला. चालू झाला, मी फोन केला. त्यावेळेस ती असा आवाज येत होता, खरखर आवाज येत होता. मी म्हणलं, "कुठे आहेस तू?" त्यानं बोलले. काहीच बोललं नाही. फोन कट केला. सिम कार्ड बंद केला. त्याच्यानंतर गायबच झालं. मग मी आता मला डाऊट नव्हता की ही जाईन. मग मी म्हणलं काय प्रॉब्लेम आला असेल. मग संध्याकाळी मी कामावरून जेव्हा घरी गेलो, त्यावेळेस घराला कुलूप दिसला. दिवसभर काय पत्त्याच नाही. पत्ताच नाही. घराला कुलूप दिसला मला. मग त्याच्यानंतर मी खाली आलो. मालकाला विचारलं. मालक म्हणला, "माहिती नाही. पण जाताना एवढं सांगून गेली, की मी काय परत येणार नाही आणि त्याचं ते भाडं आणि ते सामान जे राहिलं 1-2 ते त्यांना घेऊन जा म्हणून." मी असं हे झालोय, की मला विचार पडलं, की काय करू? त्यावेळेस मी अक्षरशः 1-2 किलोमीटर अलीकडे येऊन रडलं मी. म्हणलं, "आज तर माझी जिंदगी नाही" म्हणलं. आज हे नेमकं आजपर्यंत नीट राहिली आणि आज अचानक गायब झाली आणि ते पण मालकाला सांगून गेली, की "मी काय परत येणार नाही आणि ती त्याचं सामान विकून टाका. काय करा मला काही घेणं-देणं नाही." आणि निघून गेली. पुन्हा त्याच्यानंतर ते तिला मला विचारायचंय, हे असं एवढं प्रेम द्यायचं आणि अचानकच निघून जायचं ते पण ते त्यांचं टार्गेटच होतं ना. जोपर्यंत पुढचं टार्गेट त्यांना भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला शक सुद्धा होऊ देत नाही, की आपल्याकडून ती माणूस जाणार आहे. मग एवढं प्रेम द्यायचं पण एवढं प्रेम द्यायचं. फार पूजा आणि काय सवय पहिल्यापासून त्यांना सवयच लागली ना आता. हं. नाहीतर माणूस लगेच डाऊट घेतो ना. आणि तुम्हाला काडीची पण भनक नाही. नाही. कारण आम्ही विश्वास टाकतच गेलो ना. एवढी हक्काची बायको एवढं सगळं करते, तर म्हणजे कुठल्याही पुरुषाला वाटेलच की वाट बाबा बायको आपली आहे. कुठं जाणार आहे? हा तर कोणालाही म्हणजे कुणाला प्रत्येक बी पुरुषाला प्रत्येक माणसाला वाटतंय. आज कोणती बाई सकाळी उठून हं. नवऱ्याचे पाय लागते, कोण देवासारखं पुजतंय? कोणीच नाही. कोणीच नाही. साधं कोणी जरी कामाला जात असेल तर स्वतः माणूस उठून अंघोळ पाणी करून निघून जातं. हो. डब्बा सुद्धा भेटत नाही काय माणसाला. नाही भेटत. हां. पण मी सकाळी 6:30 ला जातोय. तर ही 5 वाजता उठून माझ्यासाठी डब्बा तयार करते. मला दिवसभर व्हिडिओ कॉलवर बोलते. एवढं करून सुद्धा एवढं प्रेम दाखवून अचानक गायब होती. आणि दुसरी गोष्ट काय झालं माहिती आहे, जेव्हा मी घरात गेलो, चावी रूम मालकाकडे दिली. त्याचं आधार कार्ड माझ्या नावावरती मी केलेला होता. त्याच्यानंतर पुन्हा असंच मी सगळं चेक केलं, तर त्याचं पहिलं एक आधार कार्ड मला सापडलं. जे दुसऱ्याच्या नावानं होता. पुन्हा असं करत त्याची Instagram आयडिया आणि हे न सापडलं तर काय नावानं जिथं-जिथं त्यानं लग्न केलेलं होतं, हं. त्या सगळ्यांच्या नावानं Instagram आयडी आहेत त्याची. आई शप्पथ! गावाकडं नाव त्याचं वेगळंच आहे. हां. पुण्यात नाव वेगळंच वापरती. आधार कार्ड वेगळ्याच नावानं आहे. फक्त माणसाच्या भावनाशी खेळायचं, माणसाला कसं लुटायचं आणि त्याच्यापासून कसं निघून जायचं, ते त्यांना काही घेणं-देणं नाही. समोरचा माणूस एवढा जीव लावतोय, आपण गेल्याच्या नंतर त्याची परिस्थिती काय होईल ह्यांच्याशी घेणं-देणं नाहीये त्यांना. त्यांचं काम झालं, समोरचं टार्गेट ओके, लगेच निघून जाणार. समोरच्यामध्ये एवढा विश्वास भरायचा, एवढा विश्वास भरायचा,
की त्याला नंतर असा तोडायचा की त्यांनी विचारच केला नाही पाहिजे. बस. त्याने एक वेळेस मला असं हे दिलतं, की तुला आई-बाप नाही ना, मी जोपर्यंत आहे, तुला कधीच आई-बापाची गरज पडणार नाही. आणि मी कधीच माझं असा टायमिंग आलता, की माझ्या मोबाईलमध्ये हं. माझ्या आई-बापाचा नंबर सुद्धा नव्हता. माझ्या आई-बापाचा काय, माझ्या भावांचं, बहिणींचा नंबर नव्हता. एक सुद्धा नातं ठेवलं नव्हतं. एक सुद्धा नातं नव्हतं. जाणं-येणं तर क्लिअर बंद होतं, पण नातं पण नव्हतं. नंबर पण नव्हता. मी कमीत कमीत मला मित्र लई होते. म्हणजे जिथं जाईन तिथं मित्र. हं. मी कुठे बी फिरायचं ना. हाउसकीपिंगचं काम म्हणल्यावर मला अशा एक्क्या मित्रामध्ये राहू दिलं नाही त्याने 1.5 वर्षात. सगळे मित्र तोडले. सगळे मित्र तोडले. मित्रापासून पहिलं लांब केलं त्यानं मला, की माझ्याबद्दल तुला वाईट सांगतात म्हणून. हं. काय प्लॅन आहे हा? माझ्याबद्दल तुला वाईट सांगतेत, तुला तुझ्या डोक्यात घालतील म्हणून त्यांना फोन करायचं नाही, भेटायचं नाही, काय नाही. आज मला वाटतंय, की जे लोकं मला सांगत होते ना, हं. ती गोष्ट मी शेवट भोगलो. कारण आज समजा माझं एवढं तत्व आहे, की चला मी बरबाद झालोय, बरोबर आहे. माझी जिंदगी गेली. मी राहीन का नाही डिप्रेशन, आज मी डिप्रेशनमध्ये जगतोय. हं. आज रात्रभर मला झोप नसते. दिवसभर मी जेवत पण नाहीये. बाप मी दिवसभर कुठे फिरतोय माझ्या स्वतःला माहिती नाहीये. मला काय करावं पुढे मला हे दिसत नाही. मी ज्यावेळेस पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, ते लोकं पोलीस लोकांचं कामच असतं. ते काय हुडकतात असते. आपण फोन लावलं की चालू आहे का? तेवढंच असतं. पण मी तर असं मला असं वाटतंय की माझा एखादा दिवस जीव सुद्धा जाईन ह्या डिप्रेशनमध्ये. बापरे! एवढा सहन करतोय मी. अजून काय सांगावं? एवढं आहे की मी अक्षरशः मी 8 दिवस मी रडून काढलंय. स्वतः एकटं असं रूममध्ये बसायचं आणि रडायचं, की मी जर 1.5 वर्ष अगोदरच पडलो नव्हतो ना, माझी जिंदगी चांगली होती. लग्नच केलं नसतं तर लय चांगलं होतं. मला ह्या गोष्टीपासून हेच नव्हतं. पण आज मी जे सहन करतोय ना, देवानं कुणाच्याच वाटेवर आणू नये. एवढी तकलीफ सहन करतोय मी. आता काय तिचा पत्ता आहे का काय? नाही. अजून काहीच नाही. म्हणजे जे घर सोडलं, तिनं घरातली भांडी विकली, सगळं विकलं. जी गायब झाली ती गायबच आहे. गायबच आहे. त्याच्या जे मैत्रीण होती, त्याला 2 वेळेस पोलिस स्टेशनमध्ये बोलवलं होतं. ती पण त्यानं हातवरी केलं, की मला काही माहीत नाही. अरे बापरे! म्हणजे आता पण कुठल्यातरी मुलासोबतच राहत असणार. हां, म्हणजे तुमचा जर 6वा नंबर असेल, तर 7वा तिनी गाठूनच ठेवला असणार. गाठूनच त्याच्याशिवाय ती गेलीच नसणार. नाही. कारण नातेवाईकामध्ये येऊ देत नाही. कुणीच येऊ देत नाही त्याला. पाणी सुद्धा प्यायला देत नाही त्याला. नातेवाईकामध्ये आई-बाप कुणीच नाही. त्याचे स्वतःचे बहिणीसोबत मी बोलून आलोय. हं. मी त्यांच्या घरी जाऊन आलोय. ते मलाच त्यावेळेस सांगितलं होतं. तुम्ही जर स्वतः जगणार असता हं. तर ह्याचा नाद सोडून टाका. तर तुम्ही जिंदगीत जगता. कारण ही तर स्वतः मरण, हं. पण कुणाचा तरी सोबत जीव पण घेऊन जाईन हे. एवढी डेंजर? एवढी डेंजर आहे. म्हणजे फुलासारखी दिसणारी बाई हां. कधी त्याच्या मनात काय चालतंय, हे त्यालाच माहिती. बापरे! पुन्हा त्याची Instagram आयडिया निघाले, पुन्हा Facebook आयडी निघाली. हं. त्याच्यावरून त्यांच्या अगोदरचे नवऱ्यासोबतचे फोटोज, हे सगळे आता पण Instagramला आहेत. मग ती असं का करते? म्हणजे जर तिला पळूनच जायचंय, 6-6 लग्न करते ती, तर मग ती Instagramवरती अकाउंट बनवून असे फोटो का टाकते? म्हणजे काय कारण असेल? एक्झॅक्टली ती पण टाकते. हं. आता मी पण टाकतोय ना. आता हं. आपण लग्न केलंय, हं. बरोबर आहे. सोबत राहतोय. आता अच्छा. आपण पण टाकलेलं असतात ना. म्हणजे समोरच्याला कळू द्यायचं नाही, की भाई डायरेक्ट म्हणजे मी खतरनाक आहे हे. मला काही दिवस मी स्वतः कोमात आहे असं वाटत होतं. अरे बापरे! आज जर मला लोकं बाहेर बघितलं ना, हं. आज माझे मित्र वगैरे ते डायरेक्ट म्हणतात, की "तू 1.5 वर्ष जगात नव्हतास. तू फक्त बंधनात होतास." जशी ती वाघ म्हणत होती, तू तेच करत होतास आणि मी अच्छा. तेच करत होतो. जशी ती म्हणायची ना, "ह्या रस्त्याने चालू नको." हं. त्या रस्त्याने जायचं नाही मी. तो पाय निघत नाही ना त्यातनं? इच्छा झाली तरी निघत नाही ना? नाही. असं वाटतंय, की एक वेळेस आपण आपलं इथपर्यंत होतं. हं. आता शेवट आहे. हं. आपण शेवट करून टाकावं, अशी इच्छा होती यात. जगण्याची इच्छा होत नाही. कारण जे माणूस 1.5 वर्ष आपल्या जीवाशी एक वेळेस खेळच करून गेलाय ना, त्याच्यासाठी ते खेळ होता, पण आपल्यासाठी तर प्रेम होता ना तो. बरोबर. त्याच्यासाठी काही असेल, पण आपण तर मनापासूनच केलं होतं. म्हणजे तिने एवढं पळून जाऊन सुद्धा तुम्ही ॲक्सेप्ट केलं तिला.
मला विश्वास ठेवला. विश्वास ठेवलं. मी त्यांच्या मैत्रिणीपासून लांब केलं. त्याला एवढं सुधरून चांगलं राहीन, चांगली जिंदगी माझ्यासोबत जगेल, एवढं अपेक्षा करून सुद्धा राहिली नाही ती. म्हणजे तिला एवढं प्रेम मिळत होतं, सगळं मिळत होतं, तर मग म्हणजे तिला अजून काय पाहिजे काय होतं म्हणजे पैसा? काय? तेच इथं बरं 2-4 बरं त्या 2 पैशाचं ती करणार तरी काय ते होती, नाही त्याला का? माहिती. ते त्याला माहिती. आत्तापर्यंत ते काय करते ते त्यालाच माहिती. अच्छा, म्हणजे तिला हौस-पौस किंवा बाबा काय चैनीच्या गोष्टी वगैरे त्याची काय? आता सोनं वगैरे तर त्याच्या अंगावरच होतं आणि घरातलं सोनं घरातच होतं. ते पण जाताना घेऊन गेली. त्यांचं आता मला आज कळतंय, की त्याला जर खरंच संसार करायचं होतं, पहिला सोडलं दुसऱ्यापाशी केलं असतं. बरोबर. तिथं तर त्याचं पोरं होते. बरोबर आहे. पोरं सोडून कुणीच राहू शकत नाही. नाही राहू शकत. मला ते आत्ता कळतंय, की आज कशी आई असन, हं. की 2 पोरं आज पोरं एवढाले मोठी आहेत ना, ते पोरं स्वतः तोंडाने काय सांगतात, की कोण आहे आम्ही ओळखत नाही. मी स्वतः भेटून आलेलो आहे. मग ह्याला जिंदगीत जगून नेमकं ह्याला काय करायचंय? ह्याला एवढं सुद्धा मी म्हणलं होतं, की आजपर्यंत तू जे वागलीस ह्याच्याहून मला काही संबंध नाहीये. ते माझ्या अगोदर झालं गेलं ठीक आहे. तुला माझी जिम्मेदारी तुला आई-बाप मी मिळवून देतो. तुला बोलत नाही ना, एक ना एक दिवस तुझे आई-बाप तुला मी मिळवून देतो. राग एक ना एक दिवस जात असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. हं. शेवटी आई-बाप असते. आई-बाप असतात. मी त्याला हे सुद्धा म्हणून हं, तुझे पोरं जरी नाही भेटली, हं. पण तुला आई-बाप एवढे मिळवून देतो. पण तू आता त्या वाटेला जाऊ नको. एवढं करून गेली ना, त्याच्यामुळेच मी एवढं शॉकमध्ये आहे. मला आज जगण्याची इच्छा पण सुटलेली आहे. मी स्वतः म्हणतो, की मला 1 तासात मी काय करेन मला गॅरंटी नाही. मी आज जे जगतोय ना, ते पोलिस स्टेशनचे रोज मी चक्कर काढतोय. रोज विचारतोय, पत्ता लागलं का, लागलं का, लागलं का? मी पण प्रयत्न करतोय बाहेरून. पण ते आता मिळेल का नाही मिळेल हे तर मला माहिती नाही. पण ह्याच्यात माझा तर जीव जाणार आहे हे मला स्वतःला माहिती आहे. अरे बापरे! हे मला माहिती आहे. माझं स्वतः मी जीव गमावून टाकणार आहे, हे मला माहिती आहे. तुम्हाला तिच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. दिसतच नाही. मला एक प्रश्न आहे. परत फिरून जरी तुम्हाला ती भेटली, हं. सपोज भेटली आणि तिने राहायची इच्छा व्यक्त केली, तुम्ही काय करणार? आता हे लय मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. कारण मला 5 लग्न माहिती असून हं, मी त्यावेळेस त्याला चान्स दिला होता. बरोबर आहे. त्यावेळेस चान्स देऊन पण माझ्यासोबत धोका झालाच. बरोबर आहे. हं. आता ती जर भेटली, ती भेटणार, ते दुसऱ्यासोबतच भेटणार आहे. असं तर रिकामं नाही आहे ती. बरोबर. बरोबर आहे. हं. आता त्या माणसानं पण काहीतरी जीव लावूनच लग्न केलं असेल ना. तो बी लग्न केलं असेल, काहीतरी जीवच लावत असेल ना. बरोबर आहे. ऑब्व्हियसली लग्न केले म्हणजे जीव लावल्याशिवाय लग्न नाही. हां, मग आता ती जर भेटली, ही ठेवण्याचं नाही ठेवण्याचं, ती मला वाटतंय की ती लवकर भेटावं. जे काय आहे डिसिजन ते लवकर व्हावं. माझं जर शेवटच झालं आणि ती नंतर भेटून भेटून का कारण माझं तर असं बी गेलेलंच आहे जीव. दुसऱ्याचं घालू नये. मला फक्त दुसऱ्याला जागं करायचंय, की बाबा तुझे तरी डोळे उघड. माझी नाही उघडली. हं. काय? मी ह्याच्यावर विश्वास ठेवत गेलोय. म्हणजे मला वाटतंय मित्रांनो, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, सुंदर दिसणं वेगळी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं, की पहिलं बॅकग्राऊंड चेक करणं खूपच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला लग्न करायचंय, काहीतरी रिलेशनमध्ये यायचंय, तर मला वाटतंय तुम्ही बॅकग्राऊंड चेक केल्याशिवाय अजिबात रिलेशनमध्ये येऊ नका. तरी पण माझा प्रश्न अर्धाच आहे. म्हणजे मला उत्तर तुमच्याकडून अर्धच भेटलेलं आहे. वापस जरी भेटली तरी तुम्हाला त्याचं सुख लागणार आहे का? आता ही गोष्ट माझ्यासाठी एक असं होतंय, की ती जर भेटली नाही तर मी राहणार नाही. ही तर होतंय. म्हणजे हे 100% हे 100% खरं आहे. हं. ती जर नाही भेटली तर माझं शेवट आहे. मला जगवण्यासाठी त्याला तर भेटावंच लागेल. ती जर भेटली तरच मी जिवंत राहीन. म्हणजे तुम्ही एवढं प्रेम करताय तिच्यावरती अजून सुद्धा? मी मनापासूनच केला होता. मी पहिलं सुद्धा त्याला तिथून आणलं होतं. त्यावेळेस मी काय बदलीच्या भावनांना कधीच प्रेम केलं नाही. त्यावेळेस एवढं माफ करून मी त्याच्यासोबत जिंदगी काढतच होतो. तरी पण ती
ह्या गोष्टीत गेलीच अजून. अजून पण मला वाटतंय, की ते जर सुधारायचा विचार करत असेल तर ठीक आहे. नाहीतर माझा जीव गेलेलाच बरं आहे ना. अरे यार! एकतर हे असं होतं, की जीव लावायचा, जवळची माणसं तोडून टाकायची, मित्र, रिलेटिव्हज सगळे तोडायचे. सगळं एवढा जीव लावायचा. तुम्हाला टाईमपासच करायचा आहे, तर मग ह्या असल्या गोष्टी बोलूच नका तुम्ही. बोलूच नका. 4 दिवस तुम्ही लांबूनच टाईमपास करून जावा ना. पण हे लग्न करणं, लग्नानंतर तसला विश्वास मी दाखवणं हे म्हणजे ते विचार करतोय, ह्या लग्नाच्या नावाखाली बिझनेस जे चालू केलंय ना, हं. काय लोकांच्या मनाशी खेळायचं आणि त्यांचं ते बिझनेस चालू केलंय. पण ह्यांच्यात लोकांचं काय चाललंय ते विचार करा ना. बघा ना, लग्न ही किती सुंदर गोष्ट आहे. माणसाच्या आयुष्यात हे एकदाच येतंय एकदाच येते. आणि त्याच्या पाठीमागे ज्या भावना असतात, म्हणजे कितीतरी जण म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये, की लग्न म्हटलं तर लोकं किती खुश असतात. पूर्ण आयुष्याचे स्वप्न बघतात आणि हेच लग्न जर आयुष्यावरती जर बेततंय, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. ह्या लग्नाचं काहीच पडलेलं नाही ह्यांना. लग्न ही अशी पवित्र गोष्ट आहे, की एकदाच होतो आणि त्याला निभवण्यासाठी काही-काही लोकं नुसतं नवऱ्याचं नाव पाहिजे म्हणून लोकं काय-काय करतात. संसार जर करणारी जर एखादी बाई असेल ना, किती दारू पिणारा असू द्या, किती मारणारा असू द्या, पण ते लेकराकडं बघून तर राहील ना त्याच्यापाशी. खरं हां, मी म्हणतो, चला ठीक आहे. तिने नवरा दारू पितोय किंवा काय करतोय, तिला मे बी तिला राहायचं नसेल, तिचा स्वतंत्र विचार आहे. पण जर नवरा प्रेम करतोय, नवरा जीव लावतोय, नवरा हात सुद्धा लावत नाही, तर मग तिला काय अडचण आहे? मला आयुष्यात मला आजपर्यंत मला 29 वर्ष झाले. मी अजून एक सूपची पुडी खात नाही आणि ही तिला पण माहिती आहे. दारू काय सूपची पुडी खात नाही. तिला अरे पण माहिती आहे हं. आणि त्याला एवढं पण माहिती आहे, की मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. त्यानं जे तमाशा लावलंय, हे जे खेळ चालू केले, हे त्याच्या खुशीसाठी चालू केलंय. त्याला पैसा कमवून काय असं कोणतं हे करायचंय. तिने जी पहिली 5 लग्न केलती, तर त्या 5ही नवऱ्या मुलांना तुम्ही भेटला होता का? क मी दोघं तर मला माहिती होतं. भेटलाय तुम्ही हां, त्यांना? पुण्यात होतं. हं. तो पण मला भेटला. त्याला फोनवरती बोलणं पण झालं. तो म्हणजे त्याला मला हे जाणून घ्यायचंय, की ती लोकं पण जीव लावत होती हिला? तो पोरगा काय म्हणला माहिती आहे का? हं. मी ज्यावेळेस ह्याच्यातून टाईम निघाला म्हणलं मला निघायला, हं, हं. पण मी आत्ता त्याचं नाव घेत नाही म्हणलं. कारण मी पण एक वेळेस असं झालतो म्हणलं, की मला पण त्याच्याशिवाय काय दिसत नव्हतं. पण मला ते समजावण्याचा एवढा प्रयत्न केला, की खरा असशील तर तू त्याचा नाद सोडून दे. त्या बाईला दुसऱ्यांच्या जीवाचं काहीच पडलेलं नाही. ती स्वतः त्याचंच बघणार आणि शेवटी ती करणार. एवढं असून पण तुम्ही तिला एवढं म्हणजे तिला अजिबात तुमच्याकडून तिच्यासाठी वाईट शब्द ऐकला नाही. नाही. मी कोणाच्याच तोंडातून ऐकलं नाही. ज्याच्या तोंडातून वाईट शब्द त्याच्याबद्दल निघालं, हं. मी डायरेक्ट नातं तोडून टाकलं. तर कसली पट्टी आहे ही? म्हणजे लिटरली ही डोळ्यांवरची पट्टी आहे ही जी निघतच नाहीये. निघतच नाही. एवढा विश्वास दाखवलाय तिने. मला ते शॉक झालोय, की बाई एवढं प्रेम करत होती आणि आज एकदम सोडून गेली. मी त्या शॉकमध्ये, की एखादी बाई करू कसं शकते असं? आज किती वर्ष झाली ह्या गोष्टीला? आत्ता 1.5 वर्ष झालं या गोष्टीला. 1.5 वर्ष तुमचा तिला शोध नाही, नाही. चालूच आहे. 1.5 वर्ष शोध नाही झाला. आता जी गेली ना, हं. ही आत्ता मागल्या 6 तारखेला गेली ती. आत्ता पाठीमागे 6 आत्ता तारखेला? 6 तारखेला गेली. काय बोलताय? हां. आत्तापर्यंत माझ्यापाशी होती. आत्तापर्यंत माझ्यापाशीच होती. आत्ता पाठीमागे 6 तारखेपासून गायब आहे ती. म्हणूनच मला लवकरात लवकर हं. जे पुढचा माणूस त्याला केलंय ना, हं, हं. त्याच्यापर्यंत जावं. जसं मी फसलोय ना आज. जे माझं चालू आहे आज त्रास सहन करणं. त्या बिचाऱ्याला 1-2 वर्षाच्या नंतर त्याला पण ही होऊ नये. म्हणून मी लवकरात लवकर त्याच्यापर्यंत गोष्ट जावं म्हणून सांगतो. मित्रांनो बघा, बाई 5 लग्न करते लिटरली आणि सरांचा 6वा नंबर आहे
आणि तरीसुद्धा सर एवढे प्रेम करतायत म्हणजे तुम्ही विचार करा, की त्या त्या व्यक्तीनं सरांवरती किती प्रेम केलं असेल आणि एवढं होऊन सुद्धा एका शब्दाने नाही, हात नाही म्हणजे लिटरली भाई शब्दच नाहीत आपल्याकडे. म्हणजे आणि मला तर भाई त्या ताईंना सांगू वाटतंय, की यार तुम्ही हाताने वाटोळं करून घेताय स्वतःचं. तर आजची ही गोष्ट होती. मला वाटतंय, की सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. कसं आहे, आता कलियुग आलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर मॅच्युअर असाल, मॅच्युरिटीनी तुम्ही रिलेशनमध्ये या. भावनेने आता जर रिलेशनमध्ये आला ना, तर तुमचा खेळ संपला. या पॉडकास्टमधनं मला एवढंच म्हणायचंय आणि रिस्पेक्ट या माणसाकडून बघितली. माणूस एकदम साधा आहे. मला वाटतं सर तुम्ही पहिल्यांदाच आले. येस. तुम्ही ह्याच्या अगोदर असं काही केलंय शूट? नाही, नाही, नाही. शूट वगैरे काहीच केला नाही. म्हणजे विचार करा, एवढं सगळं होऊन सुद्धा हा व्यक्ती आहे ना, त्या बाईसाठी एवढी रिस्पेक्ट आहे आणि तिला एवढं शोधतोय म्हणजे काय प्रेम दिलं असेल त्या बाईने. आज आता तुम्ही कमेंट करा, की तुमचं मत मला ऐकायचंय. थँक यू. धन्यवाद सर.